हॅलो. तर कोणाकोणाला वाटतं दाल फ्राय बनवायला खूप अवघड आहे, तर चला मग आज आपण दाल फ्राय बनवूयात. पण माझ्याच्याने एक गडबड झाली होती, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर सर्वात अगोदर कढईमध्ये तूप घातलं. तुम्ही तूप आणि तेल दोन्ही पण घालू शकता, पण मी फक्त तूप घातलं कारण मला तूप खूप जास्त आवडतं म्हणून. तूप घातलं, नंतर जिरे मोहरी घातली, नंतर हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची, कारण अद्रक लसूण पेस्टमुळेच दाल फ्रायला खूप छान असा स्वाद येतो. तर अद्रक लसूण पेस्ट घातली, कांदा घातला, छान असा भाजून घ्यायचा. कांदा थोडा ब्राऊन झाला की नंतर मग टोमॅटो घालायचा, कारण टोमॅटो जर अगोदर घातला तर कांदा भाजला जात नाही, म्हणून टोमॅटो नंतर घालायचा. आणि मी इथं थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि किचन किंग मसाला घालायचा. की मला सगळ्या मसाल्यापैकी जास्त किचन किंग मसाला आवडतो आणि मी माझ्या प्रत्येक भाजीमध्ये किचन किंग मसाला टाकते, कारण त्याने खूप छान टेस्ट येते. फोडणीमध्येच मी थोडंसं मीठ पण घालून घेते, कारण की मीठ घातलं की टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. तर थोडंसं पाणी पण घातले आणि गरम पाणीच वापरायचे, गरम पाणी घालायचे. थोडंसं पाणी घालून घेतलं की हे फोडणी छान अशी सॉफ्ट होते. नंतर मग वरतून मी डाळ टाकून घेतली, कुकरमध्ये शिजवून घेतली होती मी अगोदरच. तर मस्त डाळ टाकून घेतली आणि मला ही थोडी जास्त घट्ट वाटत होती, त्याच्यामुळं मग मी गरम पाणी ठेवलं होतं एकीकडे गरम पाणी होण्यासाठी. वरतून कोथिंबीर घालून घेतली आणि गरम पाणी मला थोडंसं टाकायचं होतं, ते माझ्याकडून सगळंच टाकलं गेलं आणि दाल फ्राय थोडीशी पातळ बनली. तरी पण टेस्टला खूप छान झाली होती आणि मग मस्त असं जेवायला दिलं त्यांना. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.